मिशन आपुलकीचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात खरवंडी कासार येथे संपन्न। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 मध्ये सर्वांचे स्वागत। मी बातमी घेऊन येत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य उंचवण्यासाठी डीआरटी आरोमा केमिकल्स यांच्या सीएसआर फंडातून नेहमीच शैक्षणिक कामाकरिता हे एक पाऊल अग्रेसर असतात। या कंपनीचे डायरेक्टर लतेश मिरकर साहेब व सोनाली तिगडे मॅडम यांनी या डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड व सोलार इलेक्ट्रिसिटी व विद्यार्थ्यांना आरो पाणी या 3 महत्त्वाच्या सुविधांचा आज खरवंडी कासार येथे लोकार्पण सोहळा आयोजित केला होता। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती कौशल्या डाकणे, अध्यक्षा फ्लाइंग बर्ड इंग्लिश स्कूल या होत्या। तर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लतेश मिरकर साहेब, सोनाली तिगडे मॅडम, पंकज चव्हाण सर, कासार सर, जिल्हा परिषद अहमदनगर, जयराम डाकणे सर, बाबासाहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पाथर्डी, दिलीप मुंडे विस्ताराधिकारी पंचायत समिती पाथर्डी, पौळसाहेब केंद्र प्रमुख खरवंडी कासार, 12 बसवी केंद्र प्रमुख खरवंडी कासार, सरपंच प्रदीप पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर दारडे, देवनाथ फाउंडेशन अध्यक्ष खरवंडी कासार, तसेच प्रतिष्ठित कापड व्यापारी प्रकाश शेठ कटारिया, राजू काका पाटील, सलीमबाई बागवान, अमोल होरणे सर, प्रेम शेठ लोंढे, आनंद पवळे, शाहू फुले आंबेडकर संघटना जिल्हा उपाध्यक्ष। तर मी सरांना पण सांगेन 2 शब्द त्यांचं मनोगत। मला खूप आनंद होतोय की आम्ही आज या शाळेमध्ये तर्फे आम्ही हे ग्रामपंचायत सदस्य योगेश वॉटर प्युरिफायर सोलार सिस्टम आम्ही इथे दिलेली आहे। शिक्षण समितीचे नेहमीच आमचं कंपनीचं कर्तव्य असतं की आम्ही कुठे ग्रामीण भागामध्ये कुठे आम्ही सुविधा मिळत नाहीये तिथे आम्ही तिथे जाऊन आम्ही सर्वे करतो आणि तिथे आम्ही जाऊन हे गोष्टी देतो। अजून असे कुठचे शाळा असतील जिथे या गोष्टी मिळत नाहीये तर तिथे आम्ही हे प्रोव्हाइड करायचं कार्य पुढे आम्ही अजून करू आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आज इथे आलो। आम्ही हे 3 डिजिटल बोर्ड, एक वॉटर प्युरिफायर, सोलार सिस्टम आम्ही त्यांना आमच्यातर्फे दिलेला आहे आणि आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो की या आजच्या या कॉम्पिटिशन वर्ल्ड मध्ये या डिजिटल बोर्ड तर्फे इथले जे स्टुडंट्स आहेत ते त्याचा लाभ घेतील आणि पुढे देशाचं पुढे प्रगती करतील। त्याचं नाव आहे डीआरटी आरोमा केमिकल्स। आमची कंपनी नवी मुंबईमध्ये आहे आणि आमचे 3-4 ठिकाणी कंपनीचे केमिकल फॅक्टरीज आहेत आणि त्या सीएसआर फंडातर्फे आम्ही हे सगळ्या गोष्टी कार्य करतो। आमची कंपनी नेहमीच एज्युकेशन क्षेत्रामध्ये जास्त आम्ही प्रावीण्य देतो की तिथे आम्ही जास्त लक्ष देतो की त्याप्रमाणे पुढची जनरेशन्स एज्युकेशन फील्ड प्रमाणे पुढे जातील, म्हणून आमचं जास्त लक्ष एज्युकेशनच्या ठिकाणी जास्त आहे। मी आज आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील एक असे गाव आहे जे भगवानगडाच्या डोंगर पायथ्याशी आहे आणि ग्रामीण भाग आहे। या ग्रामीण भागात एक कंपनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात जे नवीन युग आलेलं आहे, डिजिटल युग म्हणतो आपण, मोबाईलचं युग आलेलं आहे, त्या युगामध्ये या कंपनीतर्फे जे संचालिका आहेत कंपनीच्या, त्या आज आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता त्यांनी अति महत्वाच्या काय काय सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या कोणामार्फत दिलेल्या आहेत त्याबद्दल कंपनीच्या डायरेक्टर आपल्याशी बोलत आहेत। डीआरटी आरोमा केमिकल्स ही कंपनी नेहमीच त्यांच्या सीएसआर फंडातून एज्युकेशन क्षेत्रामध्ये कार्य करत आलेली आहे। एस्पेशली ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही या शाळेपर्यंत पोहोचू शकलो तेव्हा इकडे डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड ही एक संकल्पना राबवली जात होती आणि त्यामध्ये आम्हाला एवढा आनंद होत आहे की जे ग्रामीण भागातल्या मुलांना आकर्षण असतं शहरीकरणाचं, तिथलं डिजिटलायझेशन आणि आजची काळाची गरज डिजिटलायझेशन ही आहे, ती काळाची गरज ओळखून इकडे आम्ही 3 इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड अलॉंग विथ त्यांचे सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये त्यांचे शाळेचे जे काही अभ्यासक्रम आहे तो त्या सॉफ्टवेअर मध्ये आणि विथ स्पीकर ह्या गोष्टी या इथे शाळेला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि त्याबरोबरच इथे जे इलेक्ट्रिसिटीचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेता आम्ही सोलार सिस्टम प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत
त्याच व्यतिरिक्त त्यांचं आरोग्य नीट राहावं यासाठी एक वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर हे सुद्धा इकडे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देताना DRT अँथिया अरोमा केमिकल्स कंपनी यातर्फे आम्हाला खूप आनंद होतोय आणि या सगळ्या सुविधांचा इथले विद्यार्थी नक्कीच लाभ घेऊन त्याचा चांगला उपयोग करून ते सुद्धा एक देशाचे चांगले नागरिक घडावं हीच आमची त्यामागची भावना आहे आणि मी हे बोलून सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. चालू. इंडियन न्यूज 24 साठी मी जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे. धन्यवाद.